राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात किंवा तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहात का? आणि तुम्ही या दोन्ही पक्षामधील कोणत्याही पक्षाचा एखादा नेता सुद्धा आहात का? आणि तुम्हाला यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या राजकारणात तिकीट मिळण्याची कोणतीही चिन्ह सुद्धा दिसत नाहीयेत का? मग तुमच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे भाजपमध्ये जाण्याचा। होय, भाजपमध्ये अशा नेत्यांसाठी त्यांचे दरवाजे अगदी खुले आहेत। जर तुम्हाला तुमच्या पक्षाचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला आता नव्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे अगदी खुले करून त्यांच्या नेत्यांनी ठेवले आहेत। आणि तुमचा संबंध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या घराणेशाहीशी असेल तर मात्र भाजप आणि शिवसेना तुमच्यासाठी अगदी साग्रसंगीत तयारी करून तुमचं स्वागत करण्यासाठी नक्कीच उभी ठाकली आहे। सध्याच्या गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तर आता मी म्हटलेल्या प्रत्येक वाक्याचा तुम्हाला अर्थ लागायला सुरुवात होईल। लोकसभा निवडणुकांचं रणांगण सुरू झालं आणि मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जाणाऱ्या लोकांची आणि नेत्यांची रांग लागली आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते अगदी आघाडीवर होते आणि त्यामध्ये घराणेशाही अगदीच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांच्याकडे असलेल्या घराणेशाहीतील नेत्यांवर अन्याय करत आहे, त्यांना योग्य तो न्याय असा मिळत नाही असं भाजपच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले ते पाहूयात। हे कसं आहे की काँग्रेसने वर्षानुवर्ष काँग्रेस ज्यांच्या जीवावर उभी राहिली, सांगलीचं दादा घराणं असेल, अशांना काडीचाही रिस्पेक्ट देणं बंद करून टाकलं। मुळात काँग्रेसच्या नेतृत्वाला अनेक घराण्याची परंपराच माहीत नाही। म्हणजे दादा घराण्याने काय त्याग केलेला आहे, महाराष्ट्र कसा उभा केला, पक्ष आणि राज्य म्हणून कसं उभं केलं हे ज्यांना माहितीच नाही। तर सांगलीसारखी सीट हे स्वाभिमानीला सोडतात, म्हणजे जवळजवळ ते हे डिक्लेअर करतात की ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस राहिलीच नाही, चला आता त्या स्वाभिमानीला सीट हातकणंगलेमध्ये मान्य आहे किंवा राजू शेट्टींचं ते काम आहे। व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ सांगली? आणि त्यामुळे या सगळ्या मोहिते घराणं असेल, विखे घराणं असेल, आमचे भोसले घराणं असेल वाईचं, आणि आता दादा घराणंसुद्धा, दादा घराणे BJPत प्रवेश नाही केला पण काँग्रेसच्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला। या सगळ्यांना एक फील आला की आता आपल्याला काँग्रेसमध्ये काही स्थान नाही आणि काँग्रेसमध्ये आमच्या घराण्याची कोणाला कदर नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अहमदनगरची जागा कोणाला मिळणार यावर प्रश्नचिन्ह होतं आणि मग त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याशी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांचा संघर्ष उफाळून आला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला देणार नाही असं जाहीर करून टाकलं आणि त्याचमुळे विखे पाटील घराणं हे नाराज आहे हे लक्षात आल्यावर मग भाजपने आपला योग्य असा डाव साधला आणि मग विखे पाटील घराण्यातील सुजय विखे पाटील यांना अचूकपणे त्यांनी टिपलं। सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष विखे पाटील असलेलं हे घराणं भाजपमध्ये दाखल झालं। ऑपरेशन सुजय विखे पाटील भाजपने अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं। त्यानंतर होतं ऑपरेशन मोहिते पाटील। खरं तर मोहिते पाटील घराणं हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे। आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तेव्हापासून विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः 2 वेळा खासदार राहिलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला आणि मग हीच गोष्ट भाजपने हेरून घेतली आणि मग आताचं टार्गेट होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितसिंह मोहिते पाटील। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने खरं तर मोठा मासा भाजपच्या गळाला लागला। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग त्यांना तिकीट मिळणार का अशी चर्चा सुरू झाली, परंतु तुर्तास मात्र भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्याची उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचमुळे कुठेतरी मोहिते पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांना नेमकं कोणतं आमिष दाखवून भाजप पक्षात घेण्यात आलंय हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विखे पाटील घराणं झालं, मोहिते पाटील घराणं झालं, आता मात्र यानंतर भाजपचं पुढचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे सांगलीचं दादा घराणं। थोडक्यात काय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे असलेली घराणेशाही पळवण्याची जबाबदारी सध्या भाजपने आपल्या खांद्यावर घेतली।
अनेक घराणी भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत आणि आता मात्र भाजपचं टार्गेट आहे ते म्हणजे सांगलीचं दादा घराणं। खरं तर सांगलीच्या दादा घराण्याला वसंतदादा पाटील यांचा मोठा इतिहास आहे। 40 ते 50 वर्षापासून वसंतदादा पाटील हे अगदी निर्विवादपणे काँग्रेसची सत्ता सांगलीमध्ये राखून होते। पण आता मात्र दादा घराण्यामध्ये असलेल्या संघर्षामुळे, त्याचबरोबर सांगलीमध्ये असलेल्या संघर्षामुळे आणि दादा घराण्यातील नेतृत्वाच्या अभावामुळे कुठेतरी काँग्रेस सांगलीमध्ये कमी पडते का अशी चर्चा सुरू झाली। दादा घराण्यातील प्रतीक पाटील यांनी काँग्रेसमधून आणि विशेष करून राजकारणातून संन्यास घेत आहोत असं जाहीर केलं आणि त्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांना दादा घराण्याचा पुळका येण्यास सुरुवात झाली। थोडक्यात काय, ज्या घराण्यांशी शरद पवार किंवा मग काँग्रेस यांचं काहीसं वाकडं आहे त्या घराण्यांना हेरून त्या घराण्यातील युवा नेतृत्वांना आपल्याकडे खेचून घेण्याचा भाजपचा हा प्रयत्न यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अगदी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि यामध्ये मग गिरीश महाजन आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। चंद्रकांत दादा पाटील यांचं दादा घराण्याविषयी असलेलं वक्तव्य म्हणजे त्यांचा पुढचा मोहरा हा दादा घराणा आहे हे नक्कीच सिद्ध होतंय। विखे पाटील आणि मोहिते पाटील यांच्याप्रमाणे सांगलीचं दादा घराणं सुद्धा भाजपमध्ये जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।